आहे ना, तुमच्या अनुभवांची तर सगळेच आतुरतेने वाट बघतायत. नाही आणि आता आपण ना तसं कबूल पण केलेलं असतं, की हो. मी पुढच्या वेळेस माझ्या पण लक्षात येते नाही आता आपण हं. दत्त जयंती आहे म्हणल्यावर एक दत्त महाराजांचे काही अनुभव हो. सांगावे. अ, बरोबर, बरोबर. हां. आणि हा तर मला मागेच म्हणजे दिवाळीतला होता. पण हां, आपण दुसरा बसवला ना त्याच्यात बरोबर. पारायणाचा. म्हणलं आता पारायणाचं. हरकत नाही. हं. दत्त महाराजांचाच आहे पण मग तुम्हाला पण बघा कसं बारीक गोष्टी त्याच्या लक्षात येतील. हां, हां. आता मला जे गुरुचरित्र वाचायचं म्हणून मला ते अ, हं. सद्गुरुचरित्र उपलब्ध झालं. हां, हां, हां. मग ती तुम्हाला बैठक असेल माहीत असेल ह्याची रेवदत्त्याची. हो, हो. हां, हां. रेवदंडा. हां. हां. मग मी ते म्हणजे मला ते सद्गुरुचरित्रच वाचायचं होतं. हां, मग हां, त्या हां. तिथे परवानगी आहे जवळ आहे ते मला समजलं. मग मी ती बैठक जॉइन केली. अच्छा. होते हां. हां. ह्याच्यासाठी गुरुचरित्रासाठी. हां, हां. तिथूनच मला पहिलं गुरुचरित्र उपलब्ध झालं. अरे वाह! आणि हं. मग त्याचे नियम वगैरे होते, काही आहेत तिथे. हं. ते म्हटलं हरकत नाही आता आमच्या काळात तर होते स्वामी महाराज, पण हो. गुरुचरित्रासाठी तिथे जायला लागली आणि श्रवण तिथे हं. पण निरूपण व्यासपीठावरून दिलं जात होतं. हं. सुंदरच होतं. हां, हां. मी दुसऱ्या आठवड्यातून एकदा असते ती बैठक आणि दुसऱ्याच बैठकीत तर मी ते सगळं सद्गुरुचरित्र रामदास स्वामींचा ग्रंथ घेऊन पण घेतला म्हणजे वाचायला. हां, हां, हां. आणि सुरू पण केलं वाचन. आता हां. जून महिन्यात मी ते जॉइन केलं आणि नंतर गुरुचरित्राच्या ते अध्याय मला खूप वर्षांनी माझ्या हातात आले ना, खूप दिवसांनी. हां, हां, मग मी हां. ते वाचायला सुरुवात केली म्हणजे नियमाने. हां, आणि मग एक निरूपण होतं बघा, खूप सुंदर आहेच. त्याला हां. आपण श्रवण ना ताकदीने करायचं असतं तिथे. अच्छा. हां. हां, ताकदीने करायचं असतं. बापरे! सगळं खाचेखोचे ना सगळे समजावून सांगतात. अरे काही वाह! सुद्धा आपल्यावर हे लोड देत नाहीत. अरे वाह! बारीक-बारीक गोष्टी कसं वाचायचं, कसं काही खूप ओह! छान असतं. हां, हां. परत तुमचे द्वैत आणि अद्वैत असे 2 अर्थ असतात बघा. बरोबर, ते बरोबर. पण खुलासेवार सांगत असतात. पण ती जरा 2.5 तास असते ना, हां. थोडंसं दमायला होतं, हालचाल करता येत नाही. हां, हां, मग हां. एक निरूपण होतं, हं, की हं. ना दिवाळी आली होती, महिन्याभर राहिली होती हं, हं. आणि एक म्हणजे कसं असते त्यांची सिस्टीम, एक वरून व्यासपीठावरून एक महिला हां, निरूपण देते. कधी पुरुष देतात, कधी महिला देतात हां, हां. आणि त्यांना निरूपण रेवदंड्यात असतं दर शनिवारी. अच्छा. म्हणजे त्यावेळेस शनिवार असायचा आणि ते एका म्हणजे ग्रुपला ते सत्ता निरूपण देतात आणि मग अच्छा. प्रत्येक तो सदस्य प्रत्येक जिल्ह्यात आपल्या विभागात जाऊन जसं आप्पा सरांनी सांगितले तसं ते निरूपण देतात. खाली ओह! 250-300 महिला असतात व्यासपीठावरून. बापरे! हो, हो. सुंदर. म्हणजे हं. त्यांची शनिवारी होते आणि मग इतर वारी सगळे आम्हाला निरूपण होतं बरोबर, ते. बरोबर. मग हं. एक निरूपण होत झालं, हं. की आप्पा सरींनी सांगितलं होतं, की ना दिवाळीत मी फराळाला येणार आहे प्रत्येकाच्या घरी. ओह! हां, ते दत्त महाराजांचा गुरुचरित्रातला हं. 46वा अध्याय बघा. हां, हां, हां. गाणगापुरात नृसिंह सरस्वती म्हणतात 7 शिष्य असतात त्यांचे. हां, त्यांना हां. ते जवळ बोलून घेतात हो. आणि सांगतात, की या दिवाळीला मी तुमच्या तुमच्याकडे. घरी येणार आहे असं आणि प्रत्येकाला वेगवेगळं सांगतात आणि हं. परत शिष्याच्या प्रत्येकाच्या कानात सांगतात, की तुम्ही एकमेकांना काही सांगायचं नाही म्हणून. असं थोडीशी म्हणजे शिष्यांची ते परीक्षा घेतात. ते बरोबर. असं निरूपण झालं आणि त्यांनी आम्ही जर खाली ऐकायला बसलेल्या ज्या महिला असतात त्यांना पण सांगितलं, हं. की "आप्पा सॉरी म्हणजे समर्थ, की दिवाळीला प्रत्येकाच्या घरी येणार आहे तेव्हा तुम्ही सावध राहा." हां. हां, पहिल्या मंगळवारी ते निरूपण झालं. परत हं. दुसऱ्या पण झालं, तिसऱ्या पण. मग मी ऐकत होती. मी म्हटलं, "अरे बापरे! हे काय असं प्रत्येक मंगळवारी जवळ-जवळ अर्धा तास त्याच्यावर निरूपण द्यायचे, की मी बापरे! येणार आहे, मी येणार आहे." पहिल्यांदा 2 वेळा दुर्लक्ष केलंय. हां. असू देत, येऊ देत, येतील आपण काय करायचं असं बरोबर. येत हां, होतं. पण तिसऱ्या मंगळवारी एक आठवड्याभरच दिवाळी राहिली होती. हां. त्यांनी ते निरूपण दिल्यावर मी म्हणलं, नाही हं. शिस्त आहे.
ते एवढं व्यासपीठावरून सांगतात तर आपलं पण काय कर्तव्य आहे. बरोबर. म्हणून मी रस्त्याने येतानाच ठरवलंय, समर्थ म्हणलेत ना दिवाळीला येणार आहे, मग आपण पण जरा फराळाची तयारी करूया. हां, हां, बघू हां. जेवढं जमेल तेवढं. अरे मग वाह! आता पहिली तयारी म्हणलं अनारसेचीच असते, की हां, त्याला तांदूळ भिजत घालत असतात. तर फक्त बरोबर. त्यांनी सांगितलेलं असतं, की निरूपण संपलं की आधी पहिलं घर गाठायचं हां, आणि मग पुढचं काम करायचं. मग मी काय बरं. म्हणलं, तिथेच आठवलं घरात आपल्याकडे कोलमचे तांदूळ आहेत. हां, ते गेले की थोडं थोडं तरी पटकन करावं. बरोबर. आणि हं, अर्धा किलोचे घातले तरी बास आहे. पण त्यांनी घरी जायला सांगितलं म्हणून निमित्त मात्र हं, घरी आले आणि परत म्हणलं नको, हं. कोलमचे तांदूळ लवकर भिजणार नाहीत. आपण आंबे मोहर आणू. अच्छा. म्हणून परत खाली गेली हां आणि अजून त्याची क्वालिटी चांगली असते. हो, आता हो. दत्त महाराज म्हणतात घरी येणार आहेत. मग आपल्या फराळात पण सुधारणा करू म्हणलं जरा आई लक्षपूर्वक गं! करू. किती छान हां. आहे ताई. मग परत आंबे मोहर अर्धाच किलो आणला. म्हणलं आपल्याला उरकल पण जास्त केलं तर आपल्याला उरकणार नाही. बरोबर. हां, आणि ते तांदूळ भिजत घातले. आम्ही माझी तयारी केली. हां. की आता ते म्हणतायत ना येणार आहे, मग आपण आपली करू. हं, म्हणून पहिली अनारसीची केली. पहिले आंबे मोहर तांदूळ आणले अर्धा किलो आणि ते हं, भिजत घातले. हं. आणि ते म्हणलं होईल तोपर्यंत अजून 8-10 दिवस आहे दिवाळीला. बरोबर. आणि त्यावेळेस त्या वर्षी असेल 12-13 हां, 12-13चाच सीझन आहे तो. हां, आणि हां. हे नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं. हां, 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 एकाच दिवशी मी माझी थोड्याशा करंज्या हां. असे फराळ केला सगळा. जास्त करून अनारसे आणि करंज्यावरच जोर दिला, बरोबर. की गोड त्यांना मेहनत पदार्थ लागते आणि वेळ लागतो. हां आणि गोड पदार्थ गोड. आणि हां. आली ती दिवस ती खूप निरूपण होतं. अगदी त्यांनी खूपच बजावून सांगितलेलं होतं. हां. मग मी म्हणलं हरकत नाही आपण करूयाच आता. मी केला माझा फराळ झाला पण. अरे आणि बापरे! हो, म्हणजे केला मी तो अगदी 30च करंज्या केल्या मोजून. कारण कोणच हां, नव्हतं मदतीला. तरी पण मी ते बसवलं त्या गणितात. हां, मुली म्हणत होत्या कशाला? मी म्हणलं थांबा जरा तुम्हाला काही कळणार नाही. एक हां. करंजी करायला एका व्यक्तीने होत नाही. त्याला अरे 2-3 जण लागतात. लागतात. मग मी हं, स्वतःच केल्या. म्हणलं नको हं. आता समर्थाने एवढं निरूपण दिलंय तर मग आपल्याला पण बरं वाटणार नाही. बरोबर. आपण काय केलं नाही तर मग बैठकीला जाऊन काय उपयोग असं पण मनात आलं. हो, हो. असं पण झालं. मग ठीक आहे केला मी झाला माझा फराळ. मग त्याच्यात तो अध्याय होता ना, मग मी काय म्हटलं म्हणजे मी वाचते दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळी झाल्यानंतर तो 46वा अध्याय हां, दिवाळी पहिल्या दिवशी वाचायला घेतला. म्हणलं आपण एरवीची उपासना पण करूया आणि 46वा अध्याय दिवाळीचा हां, नृसिंह सरस्वतींचा पण वाचायला घ्यावा. हां. पण एवढं की सकाळी पहाटे नाही, जेव्हा सगळं झालं, मग हं. 11:30 वाजल्यावर मी मुलींना सांगून ठेवलं होतं, की हं. ना मी उपासनेला बसते आणि तो 46वा पण अध्याय वाचणार आहे. फक्त बापरे! कोण आलं तर जरा लक्ष ठेवा म्हणजे. हां, हां, हां. हां, हां. एक मला सांगा, मी मधून वाचता बोलणार. हां. एरवी बोलत नाही ना, मी खुणेनेच बोलतो. हो, हो, पण म्हणलं हो. नको बोलायचं त्याला काही हरकत नाही. बरोबर. महत्वाचं असेल तर आणि परत पुढची ओवी वाचायची. हां, हां. आणि सकाळपासून काय झालं, दिवाळी पहिली दिवस होती. आमचा सिलेंडर संपला होता. तो त्याच दिवशी आला सिलेंडर. अच्छा. आणि आता नंतर सांगेल, की ह्या घटना ज्या घडल्यात ना, ह्या परत कधीच घडलेल्या नाहीयेत. हां. हां, आता तर समजा मी ते गुरुचरित्रातलं जेव्हा पहिलं सांगितलंय ना, की हं. महाराज आमच्या घरी येऊन जेवून गेले. हो. पण आता 25 वर्षात त्या घटना एकदाच घडल्यात. परत परत घडलेल्या घडलंच नाही. नाहीयेत. हां. नाही, असं नाही झालंय. असंच हे पण झालं. हं. इतक्या दिवाळी गेली, पण परत कधीच महाराज घरी आले नाहीत. बापरे! हां, हां. खूप दिवाळीवर लक्ष ठेवून मग नंतर मी सोडून दिलं. ते घटना असतात तशा. मग हं, ते सिलेंडरवाला आला आणि त्यांनी कडी ठोकली. हं, की मग मुलीने मला विचारलं, की "उघडू का?" तर म्हणलं, "उघड, मी हं, आहे." हं, आणि थोडंसं वाचन स्टॉप केलं 2 ओवी. तर हं. म्हणलं, "सिलेंडर घे, बुक केला घे." की सिलेंडरवाला बाहेरून म्हणला, की ना मला दिवाळी पाहिजे म्हणून. अय्या! हां, कधीच नाही आत्तापर्यंत पण कधीच कुठच्या सिलेंडरवाल्यांनी नाही. तर मी हो. म्हणलं, "ठीक आहे, त्यांना विचार फराळ देऊ का?" तर हां. तो काय म्हणला, "मला फराळ नको, मला थोडं
पैसे द्या म्हणजे अशी दिवाळी. हां, हां. तर ठीक आहे म्हटलं त्यांना विचार किती देऊ म्हणून. हरकत नाही म्हटलं एवढं मोठं सिलेंडर डोक्यावर घेऊन येतात हरकत बरोबर. नाही. तर हं, म्हणले नाही ₹50 द्या. मग म्हणलं ठीक आहे दे तिला ₹50 हं, आणि मग तिने दिले. परत करत दरवाजा लावून घेतला हं. आणि कचरावाला मी सकाळी जेव्हा खाली गेली होती, हां, तेव्हा कचऱ्यावाल्याची गाडी चालली होती. तर हां, त्याने मला हाक मारला होता आणि मला होता ताई मला दिवाळी पाहिजे. हां, तर मी त्यांना काय म्हणलं, "ठीक आहे दिवाळी पाहिजे, तर तुला काय देऊ? तुम्हाला फराळ दिलेला चालेल का? माझ्याकडे मिठाईचा बॉक्स आहे" म्हणलं हं, "आणि स्वच्छ आहे, ताजा आहे, हं. सील बंद आहे." म्हणलं, "मी तसं देणार नाही हां." त्यांना सांगितलं, हां, हां, की असं उष्ट किंवा असं खराब हां, तुम्हाला चालेल का? तर हो म्हणला, "चालेल." मग मी त्या एक मिठाईचा बॉक्स होता आमचा तो दिला हं, आणि परत तुम्हाला काय म्हणजे पाहिजे? तर म्हणला, "मला थोडीशी काहीतरी दिवाळी भेट द्या." तर म्हणलं, "हरकत नाही." आलं माझ्या लक्षात. मग मी हं, परत त्याला खाली नेऊन हं. ₹100 दिले. म्हटलं, हां. "असू दे रोज कचरा टाकतात." बरोबर मेहनत आहे हां. त्यांची वर्षभर. आणि स्वतःहून मागितलं ना. हां. ह्याच्यानंतर कुठच्याच कचरेवाल्यांनी मला मागितलं नाहीये. बघा ताई. नाही. मग हां, हां, त्यालाही दिलं. मग ती हां, लक्ष ठेवून होते. आता हे दोघं जण येऊन गेले हां, त्याच दिवशी. हां, परत एक आमचा पाहुणा नव्हता बँकेतले एक त्यांचा वर्धापन दिन होता. हां. तर ते एक दोघं जण आले होते. हं, मग मी त्यांना पण फराळ देऊ का विचारलं, तर ते म्हणले, "नको आम्हाला, काहीच नको." पण परत म्हणलं, "नको अहो, आज गुरुवार पण आहे, दिवाळी पण आहे, मग तुम्ही काहीतरी घ्या." तर म्हणले, "असं करा, आम्हाला फक्त चहा द्या." मग हं, त्यांनाही चहा दिला. असे तिघं जण येऊन गेले हां, आणि समर्थांचं निरूपण होतं, की मी येणार. तर हं. मला काही ते जज होईना, की हां, आता काय आणि मी म्हणलं, "नाही आत्ता नाही मी हे डोक्यात घेणार. दिवाळीनंतर जरा बघेन हां, काहीतरी कागदावर, पेपरवर टाकून." हां, आणि मग तिघांना लक्षात ठेवलं आणि परत ह्याला वाचनाला बसली. म्हणजे मी खुणेने मुलींना सांगत होती, असं काय कोण आलं तर मला सांग म्हणून. हां, हां, आणि मी वाचत होती आणि हाच अध्याय चालू असा 46वा हां, ह्याचा दत्त महाराजांचा. झाली हं, 11:45 वाजले होते हां, आणि आमची बेडरूमची खिडकी आहे. हां. आणि ना ती एक अशा बघा दिवाळी आता नाही येत त्या कमी आहे. हं. दिवाळी वाडा हो, म्हणून महिला हो, हो, येतात. हो. एक समाज असतो तो. काय मला बरोबर. एवढं माहित नाही. हां, आणि त्या आमच्या बेडरूमच्या काय होतं सोसायटी होती ना, तर अलाउड नव्हतं कोणाला हं. यायला. बरोबर. परवानगी नव्हती. तर हं, ते पण माझ्या मनात आलंय आता आपल्याला वर यायला परवानगी नाही. हं. समजा दत्त महाराज कोणाच्या रूपात आलं तर नाही येऊ शकणार. बरोबर, परवानगी नाही ना कुणाला वर येण्याची. आता बरोबर. अवघड आहे म्हणलं. हं, दत्त महाराज कसं काय करतील? आता पण आपण आपलं चालत राहू. पण मला हं. ही 100% खात्री होती, की खाली बोर्ड लावलेत म्हणल्यावर येत पण नाहीत ना असे बरोबर. सेल्समन वगैरे. हं, आणि मग कसं होणार जर कोणाच्या रूपात आले तर? हं. म्हटलं आता आपण पण थोडं अलर्ट राहिलं पाहिजे. हां, त्या दिवशी तर मी ते लक्ष ठेवूनच होते आणि मग ती ओवी वाचत होती हां. आणि ती सारखीच ओरडत होती, की दिवाळी द्या आणि त्या बरोबर बेडरूमच्या खिडकीकडून. तर अगं! मी जवळ-जवळ 7 ते 8 वेळा ते दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. हां. मी म्हटलं असेल नेहमीच येतात या महिला दिवाळी द्या म्हणून. हो. परत ती ओवी माझ्या पुढेच जात नव्हती वाचताना. आई मग माझ्या गं! थोडं लक्षात आलं. मी माझ्या मोठ्या मुलीला हाक मारलं वाचतानाच म्हटलं, "इकडे ये. एक काम करते, डबे खाली आहेत ना, प्रत्येकातलं थोडं-थोडं फराळ एका पिशवीत काढ आणि हं. तू तिला खाली नेऊन दे." ती हां, हां. खूपच ओरडते. म्हणलं, "मला वाचू देईना." आणि वर तर नाही तिला बोलवायचं कारण आपली परवानगी नाहीये. बरोबर आहे. नाहीतर ती असं कर खाली जाऊन तिला थांबव आणि माझ्या 2 ओव्या राहिल्यात म्हटलं ते पूर्ण करते आणि मग मी फराळ येते घेऊन खरं. येते. एक हां. काहीतरी कर. हं, ती काय म्हणली, "नको राहू दे तुझं वाचन चाललंय. फक्त मला सांग कसं करतात." हं, तर म्हटलं, "जा या बाजूने. ही बघ इकडे बेडरूमच्या खिडकीकडे ओरडते." 8-9 हं, तिच्या ओरडणं माझ्या 8-9 वेळा कानावर आले. "तू हं. काय कर खाली नेऊन" तर तिने तो फराळ तिला खाली नेऊन दिला. मग अच्छा. हां, हां, गेली ती या बाजूने रस्ता ओलांडून त्या बेडरूमच्या इथे हां, आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग माझी ती झालं माझी उपासना. तो 46वा अध्याय हां. दत्त महाराजांचा वाचून झालं सगळं. मग परत अच्छा. संध्याकाळी होतं ना लक्ष्मीपूजन. बरोबर. मग तो विषय स्टॉप केला, नको डोक्यात घ्यायला. आता त्यांनी सांगितलं आपलं पुढं लक्ष्मीपूजन करावं. सगळं ते केलं मी आणि रोज दुसऱ्या 3 दिवस सुद्धा लक्ष ठेवून होती, हं, की कोण येतंय. पण कोण नाही आलं आमच्या
त्यांच्याकडे हं. आणि दिवाळी संपली पण. हं, हं. गेली संपली. मग काय हरकत नाही आता परत आमची मंगळवारपासून ते निरूपण चालू झालं बरोबर. दिवाळीचं. असे 3 मंगळवार गेले हां, 2 ते 3. अरे बापरे! ऐकून घ्या ना मग. हं. आणि 4था मंगळवार होता. हां, हां. आणि जी व्यासपीठावरून जे निरूपणकार होते तेव्हाच ती लेडीज आली होती एक म्हणजे हं. महिला होती. हो. आणि तिने जे पहिलं सुरुवात असते ते मंगलाचरण वगैरे सगळं झालं. हां. आणि ह्याच्या गुरुचरित्रावर एक अध्याय असतो त्याच्यावर ते निरूपण असतं. मग हां, त्यांनी एक प्रश्न केला म्हणजे नुसते प्रश्न विचारतात पण खालून काही उत्तर येत नसतं. हां, झाली का दिवाळी? कशी झाली? काय झाली? मग हां. परत आठवण करून दिली. हं. समर्थांनी आपल्याला निरूपण दिलं होतं, की दिवाळीला मी तुमच्या घरी येतं. फराळ करायला येणार म्हणून. तर हां, कुणाकुणाच्या घरी समर्थ आले होते. हां. एक असं शाळेसारखंच ना आपलं. हो, पण बरोबर. कोणच हात वर करत नसतं कारण अनुभव आलेला नसतो आणि मध्ये बोलायचं पण नसतं. नुसतं अच्छा, कानाने ऐकायचं असतं. त्यामुळे आम्ही काय असं मग लगेच हो, हो आले असं म्हणत नसतं गप्प बसून ऐकत असतो. अच्छा. मग हां. मग हं. ते चेहऱ्यावरचे भाव वगैरे सगळं बघितलं जातं. ठीक आहे म्हणते. हं. आले पण असतील अशा अदृश्य रूपात आपल्याला समजले नसतील. बरोबर. हां. असं पण होतं. मग आता हं. तिनी निरूपण चालू केलं. म्हणली, "1 मिनिट आता मी ना माझा अनुभव सांगते" म्हणली. हां, हां. तिचा अनुभव आता. हां. समर्थांनी आपल्याला घसा तोडून, तोडून सांगितलं होतं, की "मी येणार आहे, मी येणार आहे." हां, आणि पहिली बोलली, तुमच्या घरी आले असतील समर्थ, गेले असतील कोणाच्या घरी, पण हं. माझ्या हातून" म्हणली, "खूप मोठी चूक झाली." म्हणजे हां. मी एवढी रेवदंड्याला जाऊन समर्थांचं निरूपण ऐकलं. बरं मी रोज आज या गावाला जाते किंवा आज या ठिकाणी जाते निरूपण देत असते. हां. बऱ्याच वर्षापासून निरूपण देत होती, हं. पण समर्थ कळलेच नाहीत. अय्या! नाही कळले, रडली ती खूप. म्हणजे खूप हं. वाईट वाटलं आपल्याला पण. आई ती गं! बोलली मी जेव्हा ते तिने ती तिने त्यांनी शनिवारी समर्थांनी त्यांची शाळा घेतली होती, की ओह! कुणी कुणाकुणाच्या घरी समर्थ आले होते. तर हां. ती बोलली मी ऐकत होती हं. आणि माझ्या पण तिच्या पण लक्षात आलं नाही. आता तिचं रोज प्रत्येक निरूपण असायचं त्यामुळे बरं. फराळाला पण वेळ भेटत नाही ना. बरोबर, आज प्रत्येक ठिकाणी अडीच तास बोलायचं बरोबर. सगळं. मग त्यामुळे बोलली माझ्या पण फराळाला थोडा उशीर झाला हां, करायला. हां, हां, हां. मग एक दिवस बोलली दिवाळीचा पहिलाच दिवस होता हं, हं. आणि तिचं काय असं बंगला असेल, बैठक घर होतं थोडंसं हां, हां, हां. बंगल्यासारखंच हां. आणि तिला वेळ भेटतच नव्हता ना, निरूपणच सांगायचं आज इकडं, उद्या तिकडं. बरोबर. आणि मग बोलली सकाळीच मी काय बोलली करंज्या करायला बसली. हां, हां. आणि करंज्या तळत होती बोलली. हां. एक अगदी मन लावून की समर्थ घरी येणार आहेत. मग तिने पण तयारी केली होती, बघा की हो. समर्थ येणार आहे म्हणून बोलली आणि गरम-गरम करंज्या तळत होती. हां, आणि हां. करंज्या तळत असतानाच एक महिला तिच्या दारात आली अच्छा. आणि तिला फराळ मागायला लागली, की मला फराळ दे. अरे! तर ती हां. मग ती काय म्हणली, मला राग आला. हां. की कारण मी पण थकत होती, की "अगं बाई" म्हणजे मी तिला काय सांगितलं, "अगं हो, मी करंज्या तळते, पण हं, आज आहे लक्ष्मीपूजन. हं. अजून लक्ष्मीला नैवेद्य दाखवला नाही आणि तुला कुठे करंजी देऊ?" अगो बाई! साक्षात हां, लक्ष्मी समोर होती तरी. मग ती बोलली ना, "मला कळलंच नाही ना, आई ओळख गं! ओळख घेता आली नाही. हो, हे पण फार महत्वाचं असतं. ओळख घेता आली नाही." बरोबर. ती करंजी मागत होती आणि पहिल्यांदा म्हणजे चांगल्या भाषेत मागत होती. हं. 2 तरी करंज्या दे. बरं 2 नाही म्हणली, 1 तरी दे. बघा ओ! 1 तरी बाई दे. गं! हां. खूप असं ह्याने काय ती ओरडत नव्हती. तिची भाषा पण बोलली खूप छान होती, पण मला कळलं नाही. जेव्हा समर्थांनी शाळा घेतली, तेव्हा मग रडायला लागली तिथेच, की आई गं! माझ्या हातून काय चूक झाली. मग मी तिला करंजी दिली नाही. मी तिलाच समजावून सांगितलं, की संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे. हां. नैवेद्य दाखवीन आणि उद्या परवा ये तू. अरे, आणि ती अरे! गेली ना मग.
तशीच चॉईस दिली, 2 नाही तर 1 तरी दे, अगं हं. 1 तरी दे, असं 3-4 वेळा म्हणली. बापरे! मग आता म्हणली आपण एवढं श्रीमंत असतो, एक करंजी आपल्याला काही किती मोलाची पाहिजेल होती. बरोबर. खरंय. एक करंजी काहीच नसते आताच्या काळात आणि आता अगदी. आपण आपली परिस्थिती त्या मानाने खूपच चांगली असते. हो, आपण देऊ हां. शकतो कोणाला काहीतरी. देऊ शकतो आपण ₹10, ₹20 इतकं खरंय, काय खरं. आपल्याला तोट्यात जात नाही आपण. आणि बरोबर. नाही दिली बोलली. मी अगदी संध्याकाळी खूप छान लक्ष्मीपूजन केलं घंटी वाजवून, अगदी हां, आनंदाने. आणि सगळी दिवाळी पार पडली आणि शनिवारी आमचं बोलली निरूपण होतं तिकडे रेवदंड्याला. हां, आणि जेव्हा समर्थांनी आमची शाळा घेतली, अ, हां. की मी आलो होतो दिवाळीला आणि त्यांनी त्याच भाषेत सांगितलं, की मी सकाळी आलो होतो, 2 करंजी मागितली, 2 नंतर 1 वर आलो. अगं 1 तरी दे ना. बापरे! 1 तरी दे ना. मग बोलली मी तिथेच रडायला सुरुवात केली, की मला कळलंच नाही, आई की गं! समर्थ अंगावर होते काटा आला. म्हणून. की इतक्या दिवस मी व्यासपीठावरनं निरूपण देते, पण काहीच उपयोग झाला नाही माझा. आई की ज्या गं! समर्थ दारात आले होते. परत त्याच वाक्यात त्यांनी सांगितलं, हं. करंजी मागत होतो मी, 2 मागितल्या, नंतर 1 मागितली. परत म्हणलं होतं, 1 तरी दे ना, 1 तरी दे ना. हं. मग ती निरोपून देत होती. खालचा जो समुदाय होता तो पण सुन्न झाला ना, ते बरोबर वाक्य आहे. ऐकून. बरोबर कारण आहे ना. प्रत्येकाला काय-काय अनुभव आलेले असतील. अगदी, अगदी. बघा. आता त्यातनं मग माझा अनुभव लागला तिथे. ऐकलं का मग? हां, हां, हां. माझा तिथे कारण मी सोडून दिलं होतं. मला त्या दिवशी ते जजच झालं नाही. समजलंच बरोबर. नाही. हो. आणि ते मी ऐकत होती. मी तिचं म्हणून ऐकत होती. माझं आहे म्हणून नाही. आणि मग ती म्हणली ना, की नाही ते ह्याचं लक्ष्मीपूजनाचा पहिला दिवस. पण हं. मी कसं हे केलेलं, की दत्त महाराज म्हटलं, हां. की ते पुरुष रूपात येणार हे माझं लक्ष होतं. हो, हो, हो. अ, असं येतील मग मी आमच्याकडे 3-4 जण आले त्यांचं पण मी लावून पण बघितलं. तुम्ही पण किती मला वाट बघितली ताई? तुम्ही प्रत्येकाला देत होतात काही ना हो, काही. हो. आणि अलर्ट केलं होतं, की मला सांगा म्हणून कोणी आलं तरी हो, वाचताना. हो, हो. मग त्या मला सांगायच्या कडी वाजलं, की "अगं असं-असं आहे." तर मी म्हटलं, "नाही, मी ग्रंथ वाचताना मध्ये एक शब्द बोलू शकते, तसं काही नाही." पण मला त्या दिवशी मी खूप विचार केला होता, पण मला ते दत्त महाराज समजलेच नव्हते. मला पण हं. नाही हं समजले. हां ना. त्या हो. दिवशी नाही समजले. नाही मला ओळख घेता आली. मला पण नाही आली. हो. आणि फक्त मी म्हणलं, "हे बघ, मी मी माझ्या पद्धतीने म्हणजे महाराजांना म्हटलं होतं, तयारी केली. आता तुम्ही कधी अदृश्य रूपात हं. येऊन जात असाल तर मलाही समजणार नाहीये." असं बरोबर. पण म्हटलं. आणि मग तिने तेच निरूपण मला ते 3 आठवड्यांनी मिळालं मग. बघा. हां, हां. आणि तिने ती खूण पण सांगितले ना, की ती दत्त महाराज म्हणजे मी पण म्हणत होते, की मला जेवढे अनुभव आले तेव्हा सगळे पुरुष रूपात होते. स्त्री बरोबर. रूपात येईल असं माझ्या लक्षातच आलं नाही. हो. आणि मग ते लक्षात आलं, की या लक्ष्मी पूजा आहे ती अनघा लक्ष्मी होती. अय्या! हो. ती अनघा लक्ष्मी होती, अन्नपूर्णा होती. बापरे! आणि म्हणजे ती दत्त तुमच्याकडे आलीच महाराजांनी तुमचं ती ओळच पुढे जात नव्हती ना? हां, माझी ओळच पुढे जात नव्हती. मग मी हिला मुलीला सांगितलं, "तू खाली जा आणि हां. तिला खाली जाऊन फराळ घेऊन दे." ताई म्हणून तुमच्यावर सगळी कृपा आहे हो. अनघा लक्ष्मी होती म्हणजे त्यांनी सांगितलं लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी. म्हणजे हां. असं मग त्या दिवशी दत्त महाराजांच्या अर्ध रूपात अनघाच आहे ना. बरोबर. अनघा लक्ष्मी होती म्हणलं, अरे माझ्या ना त्यावेळेस लक्षात नव्हतं आलं. पण की मी त्याच्याकडेच लक्ष देत होती. पण महाराजांनी मला ती महिन्याने का होईना ती खूण पटवून ऊन दिली. पटवून दिली. पण तुम्ही किती ताई तुम्हाला मानलं पाहिजे, की तुम्ही किती श्रद्धेने त्यांची वाट बघत होतात आणि मी पहिल्या कुणालाही खाली हात जाऊ देत नव्हतात. नाही आणि पहिले अनारसेचं पीठ भिजत घातलं होतं हो, ती तांदूळाने. केवढी मोठी गोष्ट आहे ताई. मी म्हणलं नाही मला ते कोलमचे तांदूळ म्हणजे ह्याच्यात पटले नाही म्हणून मी आंबे मोहर आणले. आंबे ओरडले बघा ना. हां आणि ते अर्धाच किलो आणले म्हणलं लवकर उरकेल आपल्या ह्याने. ताई ह्याच्या मागे तुमचा गतजन्म आहे. तुम्ही ते गेल्या जन्मी नक्कीच देवरूपी कोणीतरी असाल. त्यामुळे तुम्हाला लगेच ती लिंक लागते आणि तुम्ही तेवढ्याच आतुरतेने त्या देवाची वाट बघता.
मी ना आणि तोच अध्याय वाचत होता. खूप म्हणजे ओरडायची त्यांच्या भाषेत असतं, की दिवाळीचा फराळ द्या म्हणून. हा. तर 8-9 वेळा माझ्या ते कानावर आलं आणि त्या माझी हो. ओवीच पुढे सरकत नव्हती. पुढे हा. वाचायला मी म्हणलं माझी ओवी सरकत नाहीये, पुढे जातच नाही. मी तिथेच ते होत होती, गोल हो. फिरत होती. हो. हो. मग मी म्हटलं ठीक आहे, काय असू देत, आपल्याकडे काय फराळ कमी असतो का? म्हणजे एक असतं का बरोबर आहे. नाही, काय बरं. आहे, एवढं केलंय ते तरी कोण खाणार? एक पण अगदी असतं ना, बरोबर आहे. कोण खरं. खाणार? आणि मग दिवाळीत तरी कशाला म्हणतात, जर थोडं कोणाला बरोबर. दिलं बिलं तर जरा बरं वाटतं. बरं वाटतं. हां, खरं. बरं वाटतं ते छान वाटतं. मग अगदी. तिला मी खाली पाठवलं होतं. म्हणलं, "नाही, खाली जा. हं. अलाउड नाही म्हणल्यावर ती वर येणार नाही. तू बरोबर. नेऊन बरोबर. दे जा." मग नेऊन दिली आणि मग ते व्यासपीठावरनं ते निरूपण आलं. मग ते हं. म्हणजे समर्थ अनघा लक्ष्मीच्या रूपात आले होते. बापरे! किती भाग्यवान आहात ताई तुम्ही. म्हणजे असं ते ऐकतच राहावं आणि किती प्रकार म्हणजे किती रूपात आले, हां. सिलेंडर, काय हो, कचरेवाले, हो, पण कचरावाला. तुम्ही कुणाला म्हणून कुणाला रिकाम्या हाती पाठवलं नाही आणि ती लक्ष्मीच होती साक्षात. मग पण लक्ष्मीपूजन, मग हो. मग ते निरूपण ज्या महिला होत्या म्हणजे निरूपणकार, मग त्या म्हणत होत्या, की हां. संध्याकाळी खूप मी लक्ष्मीपूजन बरोबर आहे ना, आता आपल्या हां. थाटामाटात केला, पण सकाळी आलेली लक्ष्मीच मला समजली नाही. बरोबर. जी आपल्या दारात आली होती. पण आली. म्हणजे मला ती खरोखरची आलेली. अनघा लक्ष्मीच आली ना. दत्त हो. महाराजांनी लक्ष्मीपूजन आहे म्हणून तिला पाठवून दिलं. थोडंसं बरोबर. आपल्याला कोड्यात पण टाकलं ना. हो. मला पण नाही ना ओळखता आलं. मी जे 4 पुरुष आमच्याकडे आले होते, त्यांना जज करत होती, की बरोबर. ह्यांच्यात कोणतरी असेल आता. पण ते काय मला ते भावलं पण नव्हतं भावलंच इष्टदर्पण. नाही. हो. पण म्हणलं जाऊ देत, जो ते फराळ नको म्हणत होते, तरी म्हणलं नाही हो, आज गुरुवार आहे. मग तुम्ही काहीतरी घ्या. मग एवढी भर दिवाळी आहे. तर त्यांनी बरोबर. फराळ केलेली असतात ना, माणसाला गोड नको हो. असतं. मग त्यांना बरोबर. थोडी चहाची आवड होती. मग म्हटले, "नाही, आम्हाला चहा चालेल." बघा ना, हं, हं, हं. ताई तुम्हाला खरंच माझा दंडवत आहे इथून. खूप म्हणजे आम्हाला तुमच्या मुखातनं एवढं सगळं ऐकायला मिळतंय. काहीतरी आमचंही थोडंफार तरी नाही, थोडंफार फुले काय फुलाची चांगलंच पाकळी म्हणून असतं. आमचं काहीतरी पुण्य आहे. म्हणून हं. तुमच्या मुखातनं हे सगळं ऐकायला मिळतंय ताई. मला म्हणजे हा पण अनुभव का सांगायचा होता, मला सगळी दत्त महाराजांची दर्शन झाली. आणि हो. ही एक अनघा लक्ष्मीचं दर्शन, म्हणजे अनघा लक्ष्मी अगदी दिवाळीच्या दिवशी, हं. बरं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाल्या. हो म्हणजे ना, किती सुंदर. लक्ष्मी पूजनाचा आणि अजून एकदा अनघा लक्ष्मीचं झालंय, ते मी तुम्हाला नंतर पुढच्या अनुभवात सांगेन. नक्की, असं नक्की. जे 25 वर्षाचा प्रवास आहे ना, अशा 2दा अनघा लक्ष्मीचं दर्शन झालं. म्हणजे वाह! आपल्याला ते सहवास लाभला म्हणायचा. सहवास लाभला. खरंच तुम्हाला खूप खूप मोठा प्रणाम आमच्या सगळ्या सेवेकऱ्यांकडनं. असेच तुमचे अनुभव आम्हाला सांगत जा ताई. हं. मी शेअर चांगलं. करते हां. हो, आणि तो ह्याचा कर्दळीवनाचा उद्या होतोय ना? उद्या सकाळी 7 वाजता. हां, हां, हां. हो, म्हणजे दत्त जयंतीचा बरं पडेल. हो, हे आणि हा येईल दत्त जयंतीला. हां, हां. हां, पण हा आता बघा, दत्त जयंतीलाही केला तरी, किंवा ते 7 दिवसाचे पिरियड, हे आहे ना, 7 दिवसांचे दिवस. हो, त्याच्यातही एखाद दिवशी म्हणजे तो हो, हो. पारायणाचा वेळेत जातो ना. अगदी, अगदी. हां, वेळेत हो. म्हणजे सेवेकरांना पण आयडिया येते आयडिया त्याच्यातून. येते. खरंय, खरंय. सावध राहतं. पारायण करत, जर पारायणच आहे आता, मी सुद्धा माझं पारायण चालू होईल, तर मला त्याच्यात पण बोलता येणार नाही. अगदी बरोबर आहे. हां, हां, खरंय. हां. मग पारायणात व्यक्ती सावध राहते ना. सावध राहते, की कोणत्या रूपात येतील सांगता येत नाही कोणत्याही असं. रूपात येऊ शकतं. आणि तुम्ही एवढी आतुरतेने वाट बघत असल्यावर महाराजांना येणंच आहे ताई तुमच्याकडे. हो, महाराजांना भाग पडतं का काय, असं काही वेळेस मला वाटायचं. कारण तुम्ही एवढी चाणाक्ष राहता त्या काळामध्ये, तर ते महाराजांना ते कळतं ना, की माझी एवढी आतुरतेने वाट बघणारी आहे, तर मी जाणारच. नाही. तेवढी हं. फार कृपा आहे, की कधी चूक होत नाहीये. जेवढं ते हां. मी पहिलं तिथे आभार मानले, बरं बापरे! माझ्या हातून काही चूक झाली नाही म्हणून. हो ना. म्हणजे असतं ना, आपण बेसावध असतो काही हो, वेळेस. हो, हो. खरंय. बेसावध असतो.
खूप छान ताई. मी शेअर करते. हो चालेल. स्वामी मी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हा.